गाइस, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. आजची रेसिपी आहे मस्त कुरकुरीत कोबीची वडी. हे बघा. तर आता मी तुम्हाला कोबीची वडी कशी झाली आहे ती खाऊन दाखवते. चला. आजी, कोबीची वडी खूप छान झाली आहे. तुम्हाला पण ही रेसिपी बघायची कशी केली तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी. तर चला आपण कोबीची वडी कशी केली ती पाहूया. चला. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत कोबीची वडी. तर त्यासाठी मी हे साहित्य काय काय घेतले ते बघूया आपण आता. त्यासाठी मी मीडियम साईजचा एक कोबी किसून घेतला आहे. एक मुठभर कोथिंबीर मी चिरून घेतली आहे. ही एक वाटीभर डाळ मी 2 तास भिजत घातली होती. ती डाळ घेतली आहे मी. इथे अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे मी आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले. तर आता आपण त्यासाठी एक वाटण करणार आहोत. त्यासाठी मी 9-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीरीचे देठ घेतले, थोडंसं जिरं घेतले, हे चवीनुसार मीठ घेतले, जाडं मीठ घेतले मी, 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे. याच्यामध्ये आपण चण्याची डाळ टाकून वाटून घेणार आहोत. इथे मी थोडीशी साखर घेतली, 1 चमचाभर धना पावडर घेतली, पाव चमचा हळद घेतली, 2 चमचे लाल तिखट घेतले मी, हिंग पावडर घेतली, ओवा घेतला आहे थोडासा आणि हे तीळ घेतलेत मी 2 मोठे चमचे. तर आता आपण पहिलं वाटण करून घेणार आहोत. तर आता हे सगळं मी पाट्यावर चण्याची डाळ टाकून वाटून घेणार आहे सगळं. तर हे बघा, असं वाटून घेतलं ना की चव छान येते. आता चण्याची डाळ पण याच्यात टाकून मी वाटून घेणार आहे. चण्याची डाळ पाट्यावर वाटली ना की एकसारखी वाटली जाते. ती असे ना डाळीचे दाणे राहत नाहीत त्याच्यात. तर हे बघा, आता आपण हे वाटण वाटून घेतले सगळं. आता हे वाटण मी परातीत काढून घेणार आहे. तर आता हे सगळं परातीत काढून घेतले. आता आपण मिक्स करून घेणार आहोत सगळं. आता आपण मसाले टाकून घेणार आहे. त्याच्यात तीळ, ओवा, लाल तिखट, हळद वगैरे सगळं टाकून घेतले. आता हे आपण व्यवस्थित मळून घेणार आहे. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे सारखं लागलं जातं कोबीला. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण वडी 15 मिनटं उकडून घेणार आहोत. त्यासाठी इकडे पाणी गरम करायला ठेवले. आता आपण प्लेटला तेल लावून घेणार आहे थोडंसं, म्हणजे त्याच्यावर वड्या आपल्याला ठेवता येतील. हे आता आपलं मिक्स करून झालं व्यवस्थित सगळं. हे आता प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी चिटकत नाही खाली. अशा प्रकारे सगळीकडे तेल लावायचं आहे व्यवस्थित. आता आपण वडी बनवून घेणार आहोत. तुम्ही ताटामध्ये थापून पण करू शकता. मी अशी गोल रोल करणार आहे त्याचे. बघूया आपण आता किती रोल होत आहेत ते. आता हे अशा प्रकारे मी सगळे रोल बनवून घेतलेत. आता आपण ती वाफ व्हायला ठेवणार आहोत 15 मिनटासाठी. 3 रोल झालेत एवढ्या कोबीपासून. तर असं तुम्ही करून बघा, छान लागते कोबीची वडी. सगळेजण आवडीने खातात. खुसखुशीत होते छान. ते बघा, आपले 3 रोल तयार झालेत. आता आपण ते वाफ व्हायला ठेवणार आहोत. कढईमध्ये पाणी उकळले. आता आपण ही प्लेट त्यामध्ये ठेवून घेणार आहोत आणि 15 मिनटे त्याला वाफ देणार आहोत. आता हे बघा, 15 मिनटे वाफ देऊन घ्यायची व्यवस्थित. आता आपल्या वड्या उकडून झाल्या. आता ह्या थंड करून घ्यायच्यात व्यवस्थित. पूर्णपणे थंड झाल्यावरच त्या कापायच्यात, म्हणजे मग त्या छान कापल्या जातात. तर हे बघा, आता आपण कापून घेणार आहोत वड्या. आणि मी वड्या एअर फ्रायरमध्ये करणार आहे, म्हणजे त्याला कमी तेल लागतं आणि खायला पण छान खुसखुशीत लागतात त्या वड्या. आता हे बघा, मी या एअर फ्रायरच्या प्लेटमध्ये ठेवून घेतल्यात. थोडंसं तेल टाकले वरून, अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि 180 डिग्रीला पहिल्यांदा मी 15 मिनटं ठेवणार आहे आणि नंतर परत उलट्या करून 5 मिनटं ठेवणार आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी छान त्या भाजल्या जातील.
तर हे बघा, पहिल्यांदा 180 डिग्रीला मी 15 मिनटं ठेवल्यात. आता चालू झालं आहे हे. 15 मिनटाने बघूया आता आपण कशा वड्या झाल्यात ते. तर हे बघा, आपल्या वड्या तयार झाल्यात. आता छान खुसखुशीत झाल्यात, एकदम कडक झाल्यात. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला कुठली रेसिपी बघायची ते पण तुम्ही मला सांगू शकता. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब पण करा. थँक्यू.